माननीय मंत्री महोदयांच्या उत्तरामध्ये अत्यंत असंवेदनशील उत्तर दिलेलं आहे। गुटखा, पान, मसालाजन्य पदार्थाची सर्रास विक्री होते असं मी म्हटल्यानंतर ते म्हणतात असं निदर्शनास आलंच नाही आणि त्यानंतर लगेच असं म्हणतात की 1 एप्रिल 2025 ते 31 मे 2025 म्हणजे सभापती महोदय फक्त एका महिन्यात 3,20,96,377 किमतीचा गुटखा पकडला। सभापती महोदय त्या उत्तरात त्यांनी पुढे पण काही उल्लेख केले आहेत, पण दुर्दैव असं आहे की जेव्हा आपण म्हणतो की अशी याची असा कुठलाच प्रकार होत नाही, पण महाराष्ट्राच्या सभापती महोदय तुम्ही कानाकोपऱ्यामध्ये जा, एसटी स्टँड पासून तर वेगवेगळ्या ठिकाणच्या पर्यटन स्थळी तुम्हाला असे गुटखेचे पाकिटं दिसतात, मग ते येतात कुठून? आणि सभापती महोदय हे सगळे गुटखा विकणारे टपरीपासून तर वरपर्यंत या सगळ्यांचं एक सभापती महोदय नेटवर्क आहे आणि मी म्हणतो म्हणून असं नाही, मधल्या काळामध्ये या विषयात बऱ्याच बातम्या येऊन गेल्या आणि त्याहीपेक्षा दुर्दैव कुठलं असेल तर सभापती महोदय ज्या प्रकारची कारवाई सरकारकडनं केली जाते ती केवळ फक्त खालच्या माणसाकडनं केली जाते, एंड युजरकडनं केली जाते किंवा जिथे विकल्या जाते त्याच्यावर केली जाते। मग हे येतं कुठून? कोण आणतं यांना? कोणाच्या समर्थनाने येतं? कोण आशीर्वाद देतं या लोकांना? सभापती महोदय माझं म्हणणं या विषयात इतकं स्पष्ट आहे की इतकी छोटीशी जुजबी कारवाई तुम्ही करता, मला आश्चर्य वाटलं सभापती महोदय की राज्यात गुटखा बंदी म्हणणं हास्यास्पद आहे। आत्ता काही दिवसापूर्वी विधिमंडळाजवळच्या एअर इंडिया जवळच्या एका छोट्या दुकानावर गुटखा विकतो म्हणून कारवाई केली। 3 दिवसापासून सुरू झालं दुकान। सभापती महोदय नाही सभापती महोदय परब साहेब माझी सभागृहाला विनंती आहे, गुटख्याला न्याय मिळणार नाही। सभापती महोदय माझी सभागृहाला विनंती आहे की हा विषय हास्यास्पद नाही, हा विषय अत्यंत डेंजर विषय आहे आणि सामान्य तरुणांशी खेळवाड करणारा विषय आहे। सभापती महोदय माझा प्रश्न असा आहे की एक तर तुम्हाला ज्या ज्या लोकांनी फीड केलं त्यांना विचारलं पाहिजे की तुम्ही चुकीचं फीडिंग कसं केलं। दुसरा महत्त्वाचा विषय की गुटखा विक्री, साठवणूक, वाहतूक करणाऱ्यांवर किमान 5 वर्ष शिक्षा, एक वेळा सापडला ना तर त्याचं पूर्ण दुकान बंद केल्याशिवाय हे सुधारणाच नाही सभापती महोदय। आणि दुसरी गोष्ट, अशा प्रकारच्या पुड्या जर महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात सापडत असेल तर याचा अर्थच असा आहे की याला FDA पूर्णपणे जबाबदार आहे। ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारच्या सभापती महोदय पुढे सापडतात ना तिथला अधिकारी त्याच्यावर पहिले कारवाई केली पाहिजे। मला असं म्हणायचं आहे की या संबंधात अशा अधिकाऱ्यांवर आपण काही कडक कारवाई करण्याचा निर्णय घेतलाय का? आणि माझी तिसरी मागणी सभापती महोदय असं आहे की असे कित्येक मोठे गुन्हेगार आहे जे पोलीस स्टेशनमध्ये ज्यांचे नाव आहे, मी तुम्हाला याची यादी देतो सभापती महोदय, मी मंत्री महोदयांना यादी देतो, असे मोकाट फिरतात आहेत आणि महाराष्ट्रामध्ये गुजरातमधून, उत्तर प्रदेशमधून, राजस्थानमधून अशा सगळ्या ठिकाणून मोठमोठे कंटेनर येतात, वेशीपर्यंत येतात, वेगवेगळ्या वाहनांनी समोरपर्यंत येतात आणि मग गावापर्यंत जातात। यामध्ये सभापती महोदय त्या त्या ठिकाणचा पोलीस अधिकारी, त्या त्या ठिकाणचा FDAचा अधिकारी आणि सगळ्यात महत्त्वाचे वेगवेगळे दलाल याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत। माझी विनंती सभापती महोदय असं आहे, ज्या प्रकारे सरकारने घरच्या विषयामध्ये, अफीमच्या विषयामध्ये कडक कठोर निर्णय केले, सभापती महोदय मी ग्रामीण भागात नेतो, सगळ्यात जास्त भयानक प्रश्न जर सध्या कुठला असेल तो गावातल्या चावडीवर सापडणारा गुटख्याची पुडी आहे। आणि आत्ता हेल्थचा जो रिपोर्ट आलाय त्या रिपोर्टमध्ये 72% ग्रामीण भागातले जे कॅन्सर आहेत त्याला केवळ गुटख्याची पुडी कारणीभूत आहे। माझी विनंती सभापती महोदय सरकारला असे की हा विषय लाईटली नाही आहे, हा गंभीर विषय आहे, यात मुळात घाव घालण्याची आवश्यकता आहे। त्यामुळे याचं जे नेक्सस डेव्हलप झालं आहे तिथले अधिकारी, FDAची अधिकारी, पुढी खालपर्यंत येणार आहे, या सगळ्यांवर आपण नीट कारवाई करणार आहोत। माननीय मंत्री महोदय। सभापती महोदय, सदस्य महोदयांनी विचारलेला प्रश्न हा तसा अतिशय गंभीर आहे। याची चर्चा ही सर्व राज्यभर होत असते, परंतु जे कायदा जो काही आहे तो 1 वर्षासाठी आपण त्याची निर्मिती केलेली असते। हे 2012 पासून आजपर्यंत चालू असलेली ही एक प्रथा, परंपरा आहे। तर त्यात काही बदल करण्याची गरज निश्चित
त्या ठिकाणी आहे. मी तर ह्याही विचारापर्यंत आता येण्याचं ठरवलं आहे, करतोय का विधी न्याय विभागाला एकत्र करून आणि सराईत गुन्हेगार म्हणून एखाद्या वेळा त्याचं गोडाऊन सील केलं, त्याची गाडी सील केली, त्याच्या किमती, त्याची उत्तरात मी अनेक ठिकाणी सांगितलं आहे. परंतु जे काही गुन्ह्याचं स्वरूप आहे, शिक्षेचं स्वरूप आहे, त्याच्यात वाढ करण्याची गरज आहे. आणि मग मोकोकासारखा काही कायदा लावता येईल का, ह्या दृष्टीनं विधी न्यायाचं मार्गदर्शन घेऊन आणि त्या ठिकाणी त्याची कार्यवाही केली जाईल. विरोधी पक्षनेते ते महोदय, श्रीकांत भारती यांनी मांडलेला मुद्दा हा अतिशय सिरियस मुद्दा आहे आणि याच्यात जे उत्तर आहे माननीय मंत्री महोदयांनी दिलेलं, या उत्तरामध्ये ज्यांना श्रीकांत भारतीयांना जे अपेक्षित आहे ते उत्तर काहीच नाही. याच्यामध्ये बेसिक मुद्दा हा आहे की हा जो गुटखा विक्री होतो तो बंद झाला पाहिजे. प्रशासन साध्या पानाच्या टपरीवर कारवाई करतो, पण बेसिक याचं मूळ कुठे आहे याच्यावर प्रशासन पोहोचतच नाही. सभापती महोदय, माझ्याकडे काही केसेस आहे सभापती महोदय की आत्ता या मागच्या महिन्यामध्ये 1/6/25 रोजी इगतपुरीला 2 ट्रक गुटखा पकडला. नंतर आता काल परवा 16 तारखेला ठाण्याच्या ग्रामीण पडघा पोलीस ठाण्यामध्ये अशा पद्धतीने पकडला. सभापती महोदय, याच्यामध्ये नुसते यांच्या खात्याचे अधिकारी नाही तर मोठ्या प्रमाणावर पोलीस सहभागी. सभापती महोदय, मोठे, मी तर आरोप करेल माझ्याकडे तर यादी आहे, पण ती घ्यावी की नाही घ्यावी मला माझ्या मनात प्रश्न आहे. पण मोठे मोठे IPS अधिकारी सहभागी सभापती महोदय याच्यामध्ये. आणि काही गुंड लोक तर पोलीस संरक्षणात हा व्यवसाय करतात. सभापती महोदय, त्यांची जर यादी बघितली सभापती महोदय की मला असं वाटतं की काही लोकांना एक याच्यातलं KP म्हणून किरण पुजारी कोण आहे, याला तर पोलीस संरक्षण आहे. सभापती महोदय, हा मेन गुटख्याचं पूर्ण महाराष्ट्रामध्ये व्यवसाय करणारा व्यक्ती. माझ्याकडे अनेक नावं आहेत. इब्राहिम पटेल आहे, नौशाद आहे, शिवप्रकाश गुप्ता आहे, शौकत अली आहे. सांगण्याचा मुद्दा हा की हा मकोका यांना बसतो. सभापती महोदय, आणि पोलीस कारवाई कोणावर करतात साहेब? सभापती महोदय, एका ड्रायव्हरवर. खरं तर ते कंटेनर मोठे मोठे पकडल्यानंतर याचा मूळ मालक याला शोधला पाहिजे. नवे असतोच, पण खातं फक्त पोलीस खातं आणि यांचं खातं फक्त एका ड्रायव्हरवर कारवाई करतं आणि काही दिवसांना ती गाडी पण सोडतं आणि गुटखा पण देतं. सभापती महोदय, आणि म्हणून हे उत्तर एवढं सहज घेता येणार नाही झिरवळ साहेब आपल्याला. याला ही मोठी यंत्रणा लावावं लागणार आहे. आणि म्हणून याच्यामध्ये अनेक पोलीस अधिकारी सहभागी आहे, अनेक मोठे गुंड सहभागी आहे. याच्यामध्ये मोठा जवळपास 100-200 कोटी रुपये रोजचा टर्नओव्हर होतो. मला त्याच्याशी घेणं नाही, पण पोलीस अधिकारी आणि पोलीस संरक्षणात फिरणारे गुंड हा व्यवसाय करतात. आणि म्हणून याचं मूळ तुम्ही पानाच्या दुकानावर वगैरे कारवाई करण्याला काही अर्थ नाही, त्याची काही चूक नाही आहे. जे सीमा आहे आपल्या महाराष्ट्राच्या, मग गुजरातच्या सीमा असतील, मध्य प्रदेशच्या सीमा असतील, ह्या सगळ्यात महत्त्वाच्या आहे. इथल्या SP ला आपण दोषी धरलं पाहिजे, इथल्या RTO ला आपण दोषी धरलं पाहिजे. आणि म्हणून या भागातले SP, या भागातले RTO हे याच्या दृष्टीनं महत्त्वाचे आणि त्या संदर्भात सरकार पावलं उचलणार का, हा माझा प्रश्न आहे. माननीय मंत्री महोदय. सन्मान्य सभापती महोदय, विरोधी पक्षनेत्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी त्यांच्याकडे असलेली माहिती यादी जर दिली तर, कारण आत्तापर्यंत आपण अनेक असे गुन्हे दाखल केलेत का आत्तापर्यंत 450 कोटी रुपयांचा मुद्देमाल पकडण्यात आला आहे. जवळपास 10,000पेक्षा जास्त लोकांवर खटलेही दाखल केलेत. परंतु आपल्याकडे जे काही माहिती असेल ती जर दिली तर त्याचाही तपास त्या ठिकाणी केला जाईल. आणि मूळ अडचण आजपर्यंतची अशी होती का ती आता नव्यानं सुटणार आहे का, आपल्याकडं असलेलं मनुष्यबळच फार कमी होतं. ते आत्ताच आपण 7 जूनपासनं त्या मुलांना प्रशिक्षणासाठी 189 लोकांना दिलं आहे. त्याच्यामुळे राज्याचा विस्तार पाहता मनुष्यबळ कमी होतं. ते परिपूर्ण झाल्यानंतर निश्चितच आता खूप मोठ्या प्रमाणात आपण ती प्रक्रिया चालू केलेली आहे. आपली ती माहिती आपण दिली तर मी त्याच्यावर निश्चित विचार करण्याचा प्रयत्न करेन. प्रवीण दरेकर. सभापती महोदय, माननीय मंत्री महोदय, तुम्हाला नावं पाहिजेत ना, मी नावं देतो. मंत्री महोदय,
दहिसर चेक नाक्यावर आमच्या काही गुंड आहेत, क्रिमिनल लोक आहेत आणि राजकारणी लोकांची मदत आहे, पोलीस सगळं रॅकेट आहे. एक पद्धत अशी आहे सभापती महोदय, तिकडे टेम्पो पकडायचे चेक नाक्याच्या बाहेर नेऊन ठेवायचेत, तोडपाणी केली की सोडायचे. कारण एक तर गुटखा अवैध असतो, त्याच्यामुळे तक्रार करायला कोण जात नाही. अशा प्रकारचं गंभीर प्रकरण आहे. माझी आपल्याकडे मागणी आहे, दहिसर चेक नाक्यावरनं जे गुटखेचे आतापर्यंत ट्रक किती पकडले त्याच्यामध्ये कोण आहेत, गुंड बिंड सगळे आहेतच, राजकारणी लोक आहेत. तुम्हाला खाजगीत नावं देतो, त्यांच्यावर आपण आता मकोकाचं बोललं आहेत. आश्वासन समितीचा मीच अध्यक्ष आहे, त्याच्यामुळे आश्वासन समितीचा विषय मी घेणार आहे. तुम्ही आश्वासन दिले, मोका लागला की नाही तो. या ठिकाणी दहिसरला जो गुटखा येण्यामध्ये कोणती रॅकेट्स आहेत, कोण इन्व्हॉल्व आहेत, किती आतापर्यंत त्यांनी ट्रक पकडून एका ठिकाणी नेले, मी सगळी माहिती देतो. आणि त्यांच्याकडून हप्ते कसे घेतले. महिन्याला हप्ता चालू आहे सभापती महोदय. माझ्याकडे तक्रारी आल्यानंतर मी पोलीस स्टेशनला फोन केला, काही कारवाई नाही. म्हणजे पैसा सर्वश्रेष्ठ त्या ठिकाणी ठरला. त्याच्यामुळे याची चौकशी करा. आणि हा विषय अत्यंत गंभीर आहे जो आमच्या श्रीकांत भारतींनी मांडला, त्याच्या मुळाशी जाण्याची आवश्यकता आहे. आपण काय टेम्पो पकडणार, ट्रक पकडणार, हा प्रोडक्शन कुठे होतं, कुठल्या बॉर्डरवरनं येतं, मग त्या बॉर्डरला काय यंत्रणा आहे का तुमच्याकडे, की जसं दहिसर चेक नाक्याला होतं तसं बॉर्डरवर पण होतं. कारण बॉर्डरवरच्या नेमणुका मागायला स्पर्धा असते. आमच्याकडे बदल्यानं येतात ना, तेव्हा या बॉर्डरवरच्या नाक्यांवरच्याच बदल्या मागतात. त्याचा मागचा उद्देश हा असतो की अशा प्रकारची जी अवैध वाहतूक असते त्याला त्या ठिकाणी त्यांच्या आशीर्वादानं हे होत असतं. त्याच्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे, श्रीकांत भारती अत्यंत पोटतिडकीनं कुठलाही विषय मांडतात. त्यांच्या आतापर्यंतचे विषय बघा की अशाच सामाजिक बांधिलकीतनं विषय असतात सभापती महोदय. तर आपण त्या ठिकाणी बॉर्डर सील करण्यासंदर्भात तिथे काय यंत्रणा उभी करणार एक, आणि आपण ह्याचं संपूर्ण रॅकेट, हा काय ट्रक ड्रायव्हर किंवा गुटखा जे आहेत तो जबाबदार नाही, ह्याचं प्रोडक्शन कुठं होतं. तर प्रोडक्शन आणि त्यांना मुळापासनं जर तुम्ही नेस्तनाबूत केलं, बंद केलं ना, तर हा विषय सुटेल. नाहीतर ब्लॅकचे रेट वाढतील, गुटख्याचे रेट वाढतील. चर्चा झाली भाऊ नाही इथे, आता हप्तेही वाढतील. त्याच्यामुळे आपण करणार असाल तर सिरियसली करा. त्या ठिकाणी जाऊन व्हिजिट टाकली, रेट टाकली, एक मेसेज दिला आणि पुन्हा काम ठप्प झालं असं होता कामा नये. तर पहिली माझ्या दहिसर चेक नाक्याची त्या संदर्भात आपण चौकशी करून सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी जनतेसमोर आणणार का, एक मी त्याच्यासाठी माहिती देईन. दुसरं, ज्या बाँड्रीज आहेत त्या बाँड्रीवर आपण काय उपाययोजना करणार. आणि तिसरा जो आमच्या श्रीकांत भारतींचा प्रश्न आहे की प्रोडक्शनपासून मुळासहित हे जाण्यासंदर्भात कायदे आहेत, पण कायदे त्रोटक आहेत. 1 वर्षाची आपल्याकडे काहीतरी सजा आहे, तर लोक काय 1 वर्ष सहज जातात, जेलमधनं आले की परत बोलायला तयार असतात. त्याच्यामुळे सभापती महोदय, या ठिकाणी माझी विनंती आहे की कायद्यात बदल करावा लागला तर बदल करा, परंतु पुन्हा धाडस झालं नाही पाहिजे. अशा पद्धतीचं सरकार काय करणार. माननीय मंत्री महोदय. सभापती महोदय, श्रीकांत भारती साहेबांनी अतिशय सिरियस सांगितले. मी तेच सांगितले का पूर्ण राज्यभर अतिशय तरुणांमध्ये, अगदी वृद्धांमध्ये सुद्धा हा प्रश्न तसा फार गंभीर होत चालला आहे. आणि प्रत्येकाला कॅन्सरचा आजार हा मोठ्या प्रमाणात त्याची संख्या वाढायला लागलेली आहे. त्या दृष्टीनं आपण केलेले जे काही प्रश्न आहेत, सूचना आहेत, त्याचं दहिसर असेल किंवा दहिसर सोडून इतरही ज्या काही बॉर्डरवरच्या ज्या यंत्रणा आहेत त्या ठिकाणी पोलीस यंत्रणेला, आता आपण सांगितलं की पोलीस यंत्रणेवर सुद्धा विश्वास कसा ठेवायचा, तर त्या संदर्भात कायदेशीर जो कोणी अशा पद्धतीचं डोळेझाक करेल त्याची दहिसर, मुलुंड आणि इतर मुलुंड चेक नाक्यावरनं येतात. ह्या दोन्ही चेक नाक्यावरनं गुटखा येतो, अडवतं कोण, सौदेबाजी कोण करतं, या पर्टिक्युलर प्रकरणाची चौकशी करा, अशी माझी आपल्याला विनंती आहे. आणि मुलुंड किंवा होय म्हणा. ह्या ठिकाणी अधिकाऱ्यांची सुरक्षा लावून त्या ठिकाणी त्यांची माहिती काढून योग्य ती कार्यवाही केली जाईल. योग्य ती म्हणजे कठोरात कठोर कार्यवाही केली जाईल. आता आणखी सदनातील दोन्ही बाजूच्या सदस्यांना 10 व्यक्तींना या प्रश्नावरती बोलायचे. मला वाटतं
आता माननीय मंत्री महोदयांनी कडक कायदा करण्याच्या संदर्भामध्ये शासन कारवाई करणार आहे. 1 वर्षाची सजा आहे त्याच्यामध्ये. आता ते कारवाई करतो असं आश्वासन दिल्यामुळे थोड्याफार प्रमाणामध्ये आपल्या याच तक्रारी आहेत. आपण लेखी संदर्भात त्या चौकशीमध्ये ते घालतील. हा म्हणून मुळासकटच्या त्या प्रश्नामध्ये आपल्या सगळ्यांचा समावेश आलेला आहे. आपण आणि 40 मिनिटं झाले, 2च प्रश्न झालेत. ह्याची सूचना लक्षात घ्या. प्रश्न